आणि आता आणखी काही घडामोडी बातमी येते मोशी दुर्घटनेसंदर्भातली. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे जी दुर्घटना समोर आलेली होती आणि त्याच्यानंतर कशा प्रकारे कारवाईची पावलं जी आहेत ती टाकली गेलेली होती आणि त्याच्यानंतर कशा पद्धतीने प्रतिक्रिया आलेल्या होत्या. पिंपरी चिंचवडमधली ही घटना, वेस्ट टू एनर्जी प्रकल्पामध्ये घडलेली भीषण दुर्घटना संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणारी होती. मुसळधार पावसामुळे कचऱ्याचा प्रचंड मोठा ढिगारा घसरून प्रशासकीय इमारतीवर कोसळला. क्षणात होत्याचं नव्हतं झालं. या दुर्घटनेत पालिका आयुक्त विजय सूर्यवंशींनी मोठी कारवाई केली आहे. पर्यावरण विभागाचे प्रमुख संजय कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट यांचं निलंबन झालंय. मात्र पालिका या दोन्ही अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार नाही असं आयुक्तांनी म्हटलंय. त्यामुळे आयुक्तांनी 2 अधिकाऱ्यांना गुन्ह्यापासून अभय दिल्याचंही बोललं जात आहे. आता या दोघांना आपण जबाबदार धरून निष्काळजीपणा आपण त्यांच्यावर जे आरोप ठेवले होते त्याचं उत्तर त्यांनी काल दिलं, परंतु ते आम्हाला असमर्थनीय वाटलं. ते सर्व खुलासा आम्ही त्यांचा अमान्य केला आणि म्हणून त्या दोघांना सेवेतून निलंबित करण्यात आले. 24 तास त्यांनी तिथे राहणं अपेक्षित आहे आणि त्याचं म्हणून आपण कंपनीवरती ह्या सर्व बाबीचा गुन्हा दाखल करावा, मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा म्हणून पोलिसांना विनंती केली होती आणि त्यांनी गुन्हा दाखल करून त्या दोघांना जे प्लांट हेड आहेत त्यांना ताब्यात घेतलेलं आहे.